नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण जो डेटा ट्रॅक करतोय तो करतोय 13 तारखेच्या मार्केटसाठी. तर मित्रांनो, डेटा कसा आलाय त्यापूर्वी आपल्याला आज मार्केटमध्ये काय झालं ते आपण समजून घेऊया. तर निफ्टीचं जे आहे ते आज निगेटिव्ह डायरेक्शन प्ले होताना दिसली. हालाकी आपला जो डेटा होता तो थोडासा साइडवेज होता आणि बोललो होतो की पॉझिटिव्ह साईडला काम होणं अपेक्षित आहे. तर फ्लॅट ओपनिंग होऊन मार्केट कंटिन्युअस खाली खाली येण्याचा प्रयत्न आज झाला. तर निगेटिव्ह साईडला काम आज त्या ठिकाणी झालं. तर मित्रांनो, ओव्हरनाईट एक न्यूज आली आणि ओव्हरनाईट त्या न्यूज मुळे झालं काय की मार्केट त्या हिशोबाने खाली ओपन होऊन किंवा एक साइडवेज टू निगेटिव्ह आणि कंटिन्युअस निगेटिव्ह मुवमेंट झाल्या. मधल्या काळात चांगली व्हॉलेटिलिटी आली, त्यावेळी विक्स पण वाढला होता आणि निगेटिव्ह साईडला काम होताना दिसलं. तर मित्रांनो, ह्या ओव्हरनाईट ज्या न्यूज आहेत त्या येत राहतील. तर न्यूज काय होती? न्यूज अशी होती की ट्रम्प आणि इंडिया मधलं आपलं जे पण ट्रेड डील जे झालंय त्याच्यामध्ये त्यांनी काहीतरी नाटक केलंय. ओके, ते नाटक असं केलंय की डाळी आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहे आपण त्यांना म्हटलं होतं की आम्ही त्याच्यावर विचार करू, पण त्यांनी त्याला असं समजलं की इंडियाने त्याला परमिशन दिलेली आहे. तर त्यांनी शब्दांचा खेळ केला आणि ते जे ट्रेडची जी फॅक्ट शीट होती डीलची, ती फॅक्ट शीट कुठेतरी चुकीच्या अर्थाने ती त्यांनी घेतली गेली आणि तशी ती पब्लिश करण्यात आली व्हाईट हाऊस कडून. तर या पद्धतीने हा जो निगेटिव्ह इम्पॅक्ट इंडियन मार्केटवर येणार होता तो न्यूज मुळे आला. तर डेटामध्ये जे चेंजेस आहेत ते आपल्याला नेक्स्ट डे काही न्यूज मुळे अशा काही घटना घडू शकतात. तर त्यासाठी आपल्याला रेडी असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, इंट्राडे मध्ये होणारे जे चेंजेस आहेत इंट्राडे, ते पण आपण पकडू शकतो. त्याच्यात काय असं मेजर वेगळा पार्ट नाहीये की आपण जर आदल्या दिवशी डेटा जर पॉझिटिव्ह दिलाय तर मग वरतीच जायला पाहिजे. काही न्यूजच्या इम्पॅक्ट मुळे शॉर्ट टर्म मध्ये ते येऊ शकतं. तर दुसरी गोष्ट अजून एक तुम्हाला दाखवेल. याच्यामध्ये मी क्लिअरली तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की आपल्याला हा जो डेटा आहे त्याच्यात काही अनालिसिस करणं आता थोडस अर्ली होईल. ओके, की मार्केटमध्ये जरी काही पॉझिटिव्ह चेंजेस दिसतात तरी ते एकदमच डायरेक्शन ही मार्केटची जी आहे ती पॉझिटिव्ह झालेली आहे आणि मार्केट आता वरती जाण्यासाठी रेडी आहे वगैरे वगैरे सगळं फॅक्टर इन झालेलं आहे आणि आता सगळे निगेटिव्ह न्यूज या पचलेल्या आहेत अशा अर्थाने काही झालेलं नाहीये. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की अजून तुम्हाला ऍटलिस्ट 2 ते 3 दिवस वेट करणं फार इम्पॉर्टंट आहे. जुना व्हिडिओ कोणी बघितला नसेल तर जाऊन बघा. मी क्लिअरली सांगितलं होतं की अजून 2-3 दिवसाचा जो डेटा आहे, ऍटलिस्ट ही एक्सपायरीचा जो डेटा आहे मंगळवारचा, तो कसा येतो त्यावर पुढची डायरेक्शन ठरवूया. ओके, तर आता एफ चं जे मोटिव्ह आहे सेलिंग साईडचं ते क्लिअरली आपल्याला विजिबल आहे की त्यांची जी नाटक आहेत ती अजूनही निगेटिव्ह साईडला आहेत. ओके, तर हळूहळू हे सुद्धा निगेटिव्ह होत जातील. हे तेवढेसे एकदम शार्प आणि पॉवरफुल डायरेक्शन घेत नाहीत पोझिशन्स. ते हे त्यांच्या पोझिशन्स हळूहळू हळूहळू असतात. पण जे प्रो प्लेयर आहेत ते एकदम 360 चेंज होतात. ओके, हे 360 चेंज होतात. कोण? प्रो प्लेयर. तर आज जसं काम केलं त्यांनी, कॉल जे शॉर्ट्स आहेत त्याच्यावर हेवी शॉर्ट झालेले दिसत आहेत आपल्याला. 37% चे शॉर्ट्स त्या ठिकाणी ऍड झालेले आहेत. हे जे बाय झालेले कॉल आहेत हे इन दी मनी असतात, त्यामुळे ह्याचा जो रिलिव्हन्स आहे तो कमी असतो. मार्केट साइडवेज आणि निगेटिव्ह साईडला काम झालंय तर 100% चांगली शॉर्टिंग त्या ठिकाणी झालेली आहे. तर तुम्ही बघू शकत असाल रिटेलरला कॉल लॉंग करण्यात सक्सेसफुल झालेले आहेत. ते 33% चे कॉल त्या ठिकाणी लॉंग करण्यात रिटेलरला हे झालेलं आहे. ठीक आहे, त्यानंतरून पुट साईडला असं फार मेजर काम कुठल्याच स्ट्राईक प्राइस वर झालेलं नाहीये. नेट टू नेट आणि एकदम फ्लॅट टू फ्लॅट सगळ्या गोष्टी आहेत. तर डेटा ऑलवेज आता जो आहे म्हणजे लॉंग टर्मची डायरेक्शन ही अजूनही निगेटिव्हच दिसते. पॉझिटिव्ह साईडला अजून काही आपल्याला प्रॉपर सेटअप आणि लॉंगची एंट्री अजून आपल्याला दिसत नाहीये. तर ठीक आहे, तर उद्या सुद्धा मार्केट निगेटिव्ह राहण्यासाठी प्रयत्न करेल. ओके, न्यूज बेस आहेत, व्हॉलॅटिलिटी आहे मार्केटमध्ये, न्यूज कंटिन्युअस येत आहेत जात आहेत. गोल्डचे पण काही नाटक चालू आहे. ओके, तर एप्स्टीन फाईलचा मॅटर आहे, कुणाची काही नावं आली काही मॅटर झाला की मार्केट पडतंय. क्रिप्टोमध्ये मोठा फॉल आलाय. तर क्रिप्टोमध्ये बोललं जातंय की हे जे त्या रिलेटेड जे लोक आहेत ह्या लोकांकडे भरपूर बिटकॉइन्स होल्ड होते
ओके, त्याचे त्याचे खऱ्या अर्थाने ओनर्स किंवा त्याची होल्डिंग ही ह्याच लोकांकडे आहे जे थोडेसे ब्लॅक धंदे करण्याचा प्रयत्न करतायत. तर आता ते लोक एक्सपोज व्हायला निघालेत, तर मग बिटकॉइन वर त्याचा परिणाम आलाय, मार्केट खाली पडलेले. ठीक आहे, तर अजून किती खाली येतो, काय एक्झॅक्ट घडतंय ते बघणं फार इम्पॉर्टंट आहे. आपल्याला जोपर्यंत डेटा काही डायरेक्शन देत नाही तोपर्यंत आपल्याला लॉंग जायचं नाही. आत्तासाठीची डायरेक्शन जी आहे ती निगेटिव्ह आहे. ओके, तर मित्रांनो, आता इथपर्यंत तुम्ही आला असाल तर तुम्ही क्लिअरली आणि चांगल्या पद्धतीने माझे व्हिडिओज बघतात. तर माझं काम जे आहे ते फक्त ह्या ऑप्शन रिलेटेड नाहीये, तर असं एकदम भयानक काम आपण इक्विटी मध्ये पण करतोय. तर जर इक्विटी मध्ये जर तेवढे मोठे मूव भेटत असतील तर मग आपल्याला ऑप्शन प्रत्येकालाच करण्याची आवश्यकता आहे असं पण नाहीये. जर ऑप्शनचं तुमच्याकडे नॉलेज कमी आहे तर शिका आणि मग करा. जोपर्यंत तुम्ही ऑप्शन पूर्णपणे शिकत नाही तोपर्यंत हे करू नका. ओके, पण तुम्हाला जर इक्विटी मध्ये काही काम करायचंय आणि इक्विटीचं नॉलेज पाहिजे तर मी ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. ऑलरेडी डिटेल्स दिलेल्या आहेत, फ्री व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली देतोय मी, तुम्ही कनेक्ट व्हा. ओके, ग्रुपवर फार लर्निंग देण्याचा प्रयत्न करतोय. सॅटर्डेला आपण एक सेशन घेणार आहे. ओके, सॅटर्डेचा टाइम मी तुम्हाला त्या ग्रुपवर कळवेल व्हॉट्सअपच्या. तो व्हॉट्सअपला तुम्ही ऍड व्हा. हा तो नंबर आहे ज्या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअपवर ऍड व्हायचंय. ओके, तर लिंक जी दिलेली आहे ती इन्स्टामध्ये पण आहे आणि दुसरी गोष्ट या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला पिन करून मी ठेवेल. ओके, तर अशा अर्थाने तुम्हाला ऍड व्हायचे, कनेक्ट व्हायचे. आता काम काय आहे ते समजून घ्या. काम असं आहे की इंट्राडे मध्ये काही शेअर्स एकदम 20-20% रॅली पार करतात इंट्राडे. हा, विद इन डे काही शेअर्स इक्विटी मध्ये इंट्राडे मध्ये ओके हे पार करतायत. काही जे शेअर्स आहेत ते काही स्विंग ट्रेड मध्ये विद इन 2 वीक्स 1 वीक्स हे 20% ची रॅली पार करतायत आणि एकदम लॉजिकल. ओके, असाच एक शेअर मी स्टुडंटला, माझ्या पार्टिसिपंटला सांगितला होता, डिस्कस केला होता लाईव्ह मध्ये. तर शेअरचं नाव होतं आपल्या चष्म्याची बनवणाऱ्या कंपनीचा कुठला शेअर आहे आपला, कमेंट करून सांगा मला. ओके, तर तो शेअर ऑलमोस्ट आज 9% होता, 10% वरती गेला. ओके, तर तो जो शेअर आहे लेन्सकार्टचा शेअर, ओके, आपण डिस्कस केला होता आपल्या सेशन्स मध्ये, क्लासेस मध्ये. तर जेव्हापासून डिस्कस केला तेव्हापासून हा ऑलमोस्ट 12 to 15% वरती आहे. तर मित्रांनो, हे घडतं कसं? ओके, हे घडतं कसं तर याच्या पाठी काही लॉजिक्स असतात, काही फॅक्ट्स आहेत. एवढे वर्ष दिल्यानंतरून, एवढ्या गोष्टी अनुभवल्यानंतरून त्या गोष्टी काही अंगवळणी पडल्यात की असं झाल्यानंतर अशा घटना घडतात. तर रिअल टाइम मी एकदम परफेक्ट अनालिसिस करून त्याचं हे दिलं होतं की ह्या शेअर्स मध्ये काहीतरी घडामोड घडली की जी नॉर्मल नाहीये. ओके, तुम्ही बघू शकाल आजच्या दिवसभरातच 10% ची रॅली त्याने पार केलेली आणि कंटिन्युअस पॉझिटिव्ह साईडला काम करतोय. 450 पासून ती रॅली सुरू झाली होती, ती ऑलमोस्ट 560-50 पर्यंत जाऊन 530 पर्यंत ती क्लोज झालेली आहे. तर मित्रांनो, याच्यासोबत अजून बरेचसे शेअर्स आहेत की जे इंट्राडे मध्ये वरती जातात. आज एक शेअर होता एपेक्स फूड्स नावाचा. एपेक्स फूड्स वरती एकदम अर्ली एंट्री मिळाली आणि चांगलं प्रॉफिट त्या ठिकाणी रन करता आलं. ओके, असं हे रोज घडतंय. रोज आपल्याला असे कुठले शेअर्स भेटतात की जे एकदम 20-20% पर्यंत पण जाण्यासाठी रेडी असतात आणि हे 20-20% तर सोडूनच द्या, आपल्याला ते शेअर्स पकडता येतात आणि ही रॅली ऍटलिस्ट 5 ते 6% आपल्याला पकडता येते. ओके, 5% मिनिमम पकडून चाला की ही रॅली आपण पकडू शकतो. तर असे काही एकदम झूम म्हणजे आपण ज्यावेळी बाय करू तिथून तो शेअर होतो रॉकेट. ओके, तर इक्विटी मध्ये पण काम करून तुम्ही प्रॉफिटेबल होऊ शकता. त्यासाठी तुम्हाला शिकावं लागेल. पिन कमेंट मध्ये डिटेल्स देतोय. ओके, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देतोय, तिथे जॉईन व्हा. सॅटर्डेला ह्या गोष्टींवर मी एक सेशन घेणार आहे आणि सॅटर्डेला
बऱ्याचशा गोष्टी रिव्हील करणार आहे, फार सिक्रेट त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर नक्की कनेक्ट व्हा. ओके, तर थांबूया मित्रांनो. डेटा पुन्हा एकदा निगेटिव्ह आहे. मोठ्या प्लेअरचे जे मोटिव्ह आहेत ते अजून क्लिअर झालेले नाहीयेत आणि ते अजून निगेटिव्हच आहेत. तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला काहीतरी लर्निंग होत असेल तर प्रेम द्यायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा सगळ्यापर्यंत पोहोचवायला कमी पडू नका. थँक्यू. थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये.